ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशं आनन्दिवल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री भानुजो भानु आराधिला तयाच्या कुळी दीपकु दिव्य जाहला हरिभक्ती लागो नितारी समस्ता नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं वर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं श्री भौतिक क्षेत्रे निवासनं तन्नमामि वेद विद्यां वरिष्ठं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहित पानिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे जनळ संक्रांती त्यांच्या कृपादाने विठीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या सालावार प्रमाण संत गोरोबा काकांच्या पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी आज कीर्तन रूपी सेवा 4-5 वर्षापूर्वी सेवा करण्याचा प्रसंग आला होता। केशवाचे ध्यान धरून या अंतरी मृतिके माझारी नाचत असे या अभंगावरती आपण चिंतन त्यावेळेला केलं होतं। आज माऊली ज्ञानोबरायांचा हरिपाठामधला अभंग चिंतनी सेवेकरता घेतलेला आहे। कीर्तन चिंतन आहे। कीर्तन काय? चिंतन आहे। प्रवचन चिंतन आहे। भजन चिंतन आहे। हरिपाठ चिंतन आहे। काकडा चिंतन आहे। नुसतं चिंतन कोणालाही घडत नसता। फक्त वाक्य अधोरेखित करून ठेवा, अंडरलाईन करा या वाक्याखाली। 2 तासाचं कीर्तन ऐकल्यानंतर 15 मिनिटं 10 मिनिटाचं अनुसंधानावर कुठेतरी राहाल। 1 तासाचं प्रवचन ऐकल्यानंतर कुठेतरी 10 मिनिटं अनुसंधानावर राहाल। अनुसंधान तुम्हाला चिंतन नाही करायचं,
तुम्हाला चिंतनाला भूमिका अनुकूल करायची, अंतःकरण अनुकूल करायचंय. चिंतन करणारे तुम्ही कोण? तुम्ही काय चिंतन करणार? आणि करणार तर कोणाचं करणार? आणि तुम्ही कोण? अरे ज्याचं चिंतन करायचं तेच तुम्ही आहे, तुमचंच तुम्ही चिंतन करायचंय. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, वस्तूच तुम्ही आहात. मी वासुदेव तत्वता. बाबाजी चैतन्यांना शरण केल्यानंतर आलेला अनुभव वासुदेवाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या समोर मांडतात. जास्त सोपं सांगितलं का माणसं म्हणतात हे तर आम्हाला माहितच होतं. मोठा मोठा अवघडच काम आहे बरं का ह्या समाजाला सांगायचं म्हणजे. आणि जरा अवघड सांगितलं सगळं डोक्यावरून गेलं म्हणजे अवघड सांगावं का सोपं, तरी बी संत सोपंच करून सांगतात. हे सोपं किंवा अवघड सांगितल्याने समजून घेतो, समजून घेणार असं नाही. त्यांचं कर्म अनुकूल व्हावं लागतं तेव्हा समजून घेतात. तुम्ही निमित्त आहे, तुम्ही निमित्त आहे. तुमच्या सांगण्याने परिवर्तन घडतं. तर चौकात उभं राहिल्यानंतर कोणालाही बोलवावं तुम्ही, त्यांनी तुमचं ऐकावं आणि तुमचं ऐकून त्यांनी परमार्थाला लागावं. तर तुमच्यामुळे एवढे झाले असं आम्ही म्हणू, तुमच्यामुळं एवढे झाले असं आम्ही मान्य करू. पण तसं मात्र काय घडत नाही. याचाच अर्थ काय आहे 18व्या अध्यायामध्ये मी तुम्हाला पुराव्याने सांगतो, ओळीद्वारे सांगतो. जेथ कर्म साम्य दशा होय गा विदेशा, मग श्री गुरु अपैसा भेटेची के. त्या जीवाचं कर्म साम्य दशेला आल्यानंतर श्री गुरु त्याला भेटतात. श्री गुरूंचा शोध करण्याची गरज नाही, श्री गुरु त्याच्याकडे येतात. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, वाटे जाता गंगा स्नाना, सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, वाटे जाता गंगा स्नाना, साकी तोला नाटेला परमार्थ करणाऱ्या माणसाला सुद्धा ही रीत माहित नाही. ह्या डोक्यावर हात कशाला ठेवायचा? शब्द म्हणतात, चाली लावून म्हणतात रीत, आणि कानात सांगायचं काय ना, डोक्यावर हात ठेवायचं काय? कधीपासून परमार्थ करतो तुम्ही? तर काय हो ह्या जीवनाला आल्यापासून, या देहाला आल्यापासून करत असाल. पण 1400 वर्षे शरीर केले जतन, बोधे मी नशेने वाढवला. त्याला बोध कायला म्हणतात माहित नाही. आता संप्रदायात तर सगळा दुष्काळच आहे. बोधाच्या संबंधाने कशाला म्हणतात तो? बोधाचा परिणाम बोध दिला मज सांगा ते, मार्ग लावे रामेश्वर. बोध दिला मज सांगा ते, मार्ग लावे रामेश्वर. रस्ती हे समूळ गेले, दिसू लागले वाट. रस्ती हे समूळ गेले, दिसू लागले वाट. नाचतो प्रेम संदे, चालू लागलो सपाट. नाचतो प्रेम संदे, चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरीचे घर. एका जनार्दनी पावलो पंढरीचे घर. एका जनार्दनी पावलो पंढरीचे घर. तुम्ही सत्ता
धाविला नीट. बोध बोध म्हणजेच नाम. शब्द बदलला म्हणून काही वस्तू बदलत नाही. वॉटर म्हणलं तरी पाणीच आहे, पाणी म्हणलं तरी पाणी. जल म्हणा तोय म्हणा पाणीच आहे, नीर म्हणा पाणीच आहे. बोध दिला मला सांगा ती आणि मार्ग दाविला नीट. परिणाम भ्रांती गेली. कोणती भ्रांती? सगळ्या भ्रांतीचं मूळ एका भ्रांतीमध्ये आहे. ती एक भ्रांती तिचं फाउंडेशन आहे सगळ्या भ्रांतीला आणि भ्रमाला. मी देह आहे का मी आत्मा आहे? मी आत्मा असताना मी देह आहे अशी भ्रांती निर्माण झाली आणि मग सगळ्या विकाराचं विचाराचं सगळ्या कर्माचं मूळ जर काय असेल तर त्याच भ्रांतीमध्ये मी देह म्हणतात कोटी ब्रह्म हत्या. पायाखाली मुंगी मरू दिली नाही बुवानी आयुष्यात. बाकी हत्याने हिंसा करायचं तो सोडा. चालताना एवढा बारकाईने चालतो का आयुष्यात पायाखाली मुंगी येऊन मरू नाही दिली. पण शेवटच्या क्षणाला विष्णुदूत यायच्या ऐवजी यमदूत आल्यावर प्रश्न पडल बुवाला, हे घडलं कसं? कर्माचा पाप पुण्य जे आहे ना भाऊ, हा एक स्वतंत्र विषय आहे. आणि एक जे पाप आहे ते कोणतं आहे की हे जरी कर्माचं पाप पुण्य पाप त्याच्याकडून घडलं नसल तर एक वेळेला मी देह आहे असं म्हणल्यावर कोटी ब्रह्महत्येचं पातक लागते. तर पक्कच गिरबडून टाकले. गिरून हा देह म्हणजे मी देहाच्या संबंधाने माझे किती पाप झाली, किती कोटी, किती अब्जावधी, अनंत. पण असं जरी असलं तरी उपाय बी जालिम आहे, घाबरायचं कारण नाही. उद्धवा माझे नाम ब्रह्मास्त्र जगी. ब्रह्मास्त्र शक्यतो वापर करायचा नाही ब्रह्मास्त्राचा. ब्रह्मास्त्र म्हणजे सगळ्या पृथ्वीचा प्रलय समजायचा. अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं. परीक्षिती गर्भात आहे उत्तरेच्या. भगवंताने रक्षण केलं. कशाच्या योगानं? हात अंगुष्ठ प्रमाण रूप धारण करून त्याचं रक्षण केलं. दुसरी गोष्ट, अर्जुनावर ब्रह्मास्त्र सोडलं त्याच अश्वत्थाम्यानं. त्यावेळेला अश्वत्थाम्याला सुद्धा ब्रह्मास्त्राची विद्या माहिती होती. पण प्रभूनं सांगितलं आता काय कर, तूच पुन्हा ब्रह्मास्त्रावर ब्रह्मास्त्र टाकून त्याचं ब्रह्मास्त्रानेच निवारण करून टाक. अन्य कोणत्याही अस्त्राने त्याचं निवारण होणार नाही. अन्य कोणत्याही अस्त्राने त्याचं निवारण होणार नाही. मग हे ब्रह्मास्त्र एवढं पॉवरफुल आहे की ते माझं नाम त्या ब्रह्मास्त्रासारखे उत्तम. माझे नाम ब्रह्मास्त्र जगी महापाप ते मुंगी बापुडी. त्याच्या पुढे जर महापाप आलं ना ब्रह्महत्येसारखं जरी आलं ना पाप तर मुंगी सारखं. नामा पुढे यावया त्याचे अंगी निज शक्ती असे ना. नामा पुढे यायला त्याची टाप काय? ते येऊच शकत नाही नामा पुढं. मग हे म्हणणं आहे का अनुभव आहे आमचा? संतांचा संत सावता महाराजांचा अभंग आहे, बरोबर ना? नामाची आबळे नभिऊ सर्वता कळिकाळाच्या माथा सुटी मारू. वैकुंठीचा देवानु या कीर्तनी विठ्ठल काऊनी नाचू गीती. एवढं महिमान आहे नामाचं. नाम तुझे नारायणा फोडी पाषाणाला पाना. मग या सोन्यासारख्या माणसांना पाना नको फुटायला. पाना हा विषय कसा आहे? आई शेतामध्ये काम करते आणि थोड्याच अंतरावर शेतातच घर आहे आणि इकडं पोरग रडतं आईला तिथं कळतो. कसं कळलं म्हणे तुम्हाला? तर म्हणले तिला पाना दाटून आला.
आणि पाना दाटून आला. कसा संबंध आहे मागे त्या BSNL ची जाहिरात याच्यावर आधारित दाखवली होती. पोरगा अमेरिकेला, आई इथे, आणि ते कनेक्शन BSNLचं दाखवलेलं. म्हणजे असा संबंध त्या ठिकाणी त्यांचा आहे, अतूट संबंध आहे. आणि ते प्रेम, आईला भूक लागते का मुलाला भूक लागते? भूक जरी मुलाला लागली तरी मुलाला भूक कळत नाही. भूक कोणाला कळते? मुलाला लागलेली भूक आईला कळत असते आणि तिला पाना दाटून येतो. मग असा हा पाना, ह्याच्यामध्ये देई प्रेम पाना मुखी घालून या सणाना. देसी प्रेम पाना सद्गुरु माऊली, तो पाना जो आहे म्हणजे कोणता पाना? प्रेम, प्रेमरूपी पाना. आणि त्या ठिकाणी साधकाला देते. त्याच्या योगानं त्या ठिकाणी काय होतं? त्याची भ्रांती नेसून जाते. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊनी फाठी थापटती. आणि त्याचा उपाय बी तेवढा जालिम. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाते. कोटी ब्रह्म आकाय महिमा वरून आता सांगणे किती. 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 कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती. 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 हो, गडबडायचं काय कारण नाही. रीत माहिती असेल. काय महिमा वरून आता सांगणे किती. हा, कोणता काकडा आहे तो? तुका म्हणे दीप घेऊन उन्मनती शोभा. भक्तीच्या पोटी बोध काकडा ज्योती. आपला विषय चाललाय बोध दिला मध सांगा. चिरगुटाचे काकडे घेऊन बोळतो देवाला कवा मिळत बसायचं. ठीक आहे, भगवंत भावाचा भुकेलाय म्हणून चिरगुटाचे काकड नाही व्हावा. कधी कधी तुकोबरा यांनी जसा काकडा सांगितला, भक्तीची पोटी बोध काकडा ज्योती, याच्याकडे थोडस महाराजांनी पळावं. किती दिवस हे प्रतीक आहे. चिरगुटाचा काकडा करून ओवाळायचं प्रतीक आहे. पण प्रत्यक्षामध्ये काकडा जो आहे ही उन्मनी मनाची उन्मनी अवस्था कधी होईल? नुसतं वाचेने भजन करून होणार नाही. चिंतन चित्ताला मग उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेटी देतो. पांडुरंग तो उन्मनी अवस्था होते, पण मनाने चिंतन झालं पाहिजे. मन अंतर्मुख झालं पाहिजे. आम्ही देवाच्या पूजा करतो, देवाला फुलं वाहतो, पण संतांनी जी फुलं वाहायला सांगितली ती नाही वाहत. जी फुलं देवाने निर्माण केली ती वाहून कासयाने तुझी पूजा करू केशवराजा. हाची संदेह फेडी माझा उदके नानो तरी स्वरूप तुझे तेथे माझे देवा काय वेची. त्यांनी सगळं निर्माण केलेलं त्याला अर्पण करतो. यात काय? पाणी त्याने निर्माण केलं, फुलं त्याने निर्माण केली. मग फुलं अर्पण करायची तर संत सांगतात ती फुलं अर्पण करा. मन हा मोगरा अर्पोने ईश्वरा. मन हा मोगरा अर्पोने ईश्वरा. पुनरपी संसारा येणे नाही. पुनरपी संसारा येणे नाही. भगवान
साधू तुम्ही म्हणले आता मी रीत सांगतो आणि तुम्ही चाली सांगा. नाही, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी भाऊ. बोरी ज्या गावच्या ना त्याच गावच्या बाबळी. आम्हाला रीत सांगायला सांगितली, आम्ही चालीवर कसं कीर्तन जाऊ. तो एक वेगळा आनंद आहे भजनाचा. परंतु खरं भजन जे मला समजून घ्या पहिलं, आणि मग ह्या भजनातला आनंद तुम्हाला मिळेल. खरं भजन सांगतात संतांनी सांगितलेलं. श्रीपाद बाबा संत श्रीपाद बाबा सांगायचं, तुम्हाला लय शिकस्त फर्स्ट क्लास भजन येत असेल महाराज म्हणजे, पण फर्स्ट क्लास भजनाने देव भेटणार नाही म्हणजे इंटर क्लास भजन व्हायला पाहिजे. इंटर क्लास म्हणजे आत्मधलं भजन. हा, ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी आणि धरोणी श्री हरी चालला हरिपाठ. परंतु त्याचा नीट अर्थ केला पाहिजे. आदी ब्रह्मा भागवत, आदी ब्रह्मा सर्वात अगोदरचा ब्रह्मदेव, अंतिम शक. आता तुमच्या समोर एखादा मच्छर जन्माला आला, सर्वांच्या हृदयी मीची एक, ऐसे पाहे तो सौभाग्य देख, हे भजन सुख मत प्राप्ती. त्याच्यामधला आत्मा त्या ब्रह्मदेवामधला आणि या मच्छर मधला आत्मा जो आहे हा एक आहे, अशा भावनेनं जो पाहतो त्याला आम्ही भजन असं म्हणतो. विष्णुमया जग विष्णुमया जग वैष्णवांचा खंत आहे व्यासपीठाची, नारदाच्या गादीची. विष्णुमय जग पाहतात का सांगणारे, आणि बोर्ड लावून बसले मंदिरामध्ये ते स्त्रियांनी कीर्तन करू नये. जय हरी, या बाबा सर या वरती या. हे विष्णुमय जगचं शोभत का हे, त्याला तीच भाषा पाहिजे. इथे गोडी गुलाबीचं काम नाही. कावळा म्हणता येत नाही, टावळा म्हणायचा. खणखणी वाजवल्यावर बाईनी मग कावळा म्हणता आलं. तसं त्या महात्म्याने सांगितलं. तुकोबारायांच्या मंदिरामध्ये कीर्तन सेवा होती बाबांची. तिथे बोर्ड लागला होता, इथे स्त्रियांनी कीर्तन करू नये. आणि त्यांनी सांगितलं, गेल्याबरोबर सांगितलं, म्हणजे हा बोर्ड काढावा लागेल तर मी कीर्तन करेल, नाही तर कोणीही कीर्तन सेवा करावी. मी ऐकन मग निघून जाईल, पण मी कीर्तन करणार नाही. तुम्हाला मी मग कीर्तनात सुरुवात झाल्यानंतर तिथे अभंग घेतला, धरीला पंढरीचा चोर. म्हणले स्त्रियांचा अभंग घेतलाय, चालेल का महाराज मंडळी तुम्हाला? म्हणले अरे स्त्री आहे का संत आहे? तुम्ही स्त्रीत्वाच्या भावनेने जनाबाईकडे पाहिलं तर कल्पत गेले तरी जनाबाई समजणार नाही. जिथं कबीर महाराजांना समजणं अवघड गेलं तर तुमच्या आपली काय रीत आहे. काशीवरून जनाबाईची कीर्ती ऐकून पंढरपूरला आलेत कबीर महाराज, आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ही जनाबाई पोरींबरोबर भांडते. कशावरून? गौऱ्यावरून. गौऱ्यावरून भांडण चाललंय. कोण संत म्हणाल? संत बर तुम्हाला अनुकूलच चिन्ह दाखवतील संत. असं काय काय लिखित आहे का? प्रतिकूल विरोधाभास दाखवणार नाही. हा, ज्यांना शायनिंग मध्ये परमार्थ करायचा, लौकिक कमवायचा, तो एवढं असलं ते एवढं दाखवण. काय हातभर काकडींदा हात दाखवतो, याला दंभ म्हणतात. याला काय म्हणतात? ती लक्षणं आपल्या अंगी नसताना तशी दाखवणं, याला दंभ म्हणतात. दंभ. तुम्हाला सांगतो, या देशामध्ये उपासमारीनं जास्त माणसं मेली नाही, तेवढी जास्त खाऊन मेले. पहा, पाहिजे तर रेकॉर्ड पहा तुम्ही. तसं अज्ञानाने माणसाचं एवढं नुकसान झालेलं नाही, तेवढं ज्ञानाने नुकसान झालंय. विठ्ठल विठ्ठल. मग ज्ञानप्राप्तीचा कोणी प्रयत्नच करणार नाही. मी शब्द मुद्दाम ज्ञानाने नुकसान झाले म्हणलो. वास्तविक आता मला त्याचा थोडा विस्तार करायचा आहे. म्हणून ज्ञानाने नुकसान होईल का? नाही, पण ज्ञानाच्या अहंकाराने नुकसान होतो. कशाने? नवला अहंकाराची मोठी विशेषण लगे अज्ञानापाठी, सज्ञानाच्या झोपे कंठी नाना संकटे नाचली. अज्ञानाला काही एखाद्या वेळेला त्याचं त्याला सुद्धा चुकलेलं जाणीव होती. दारू उतरल्यानंतर त्या बेवडा पिणाऱ्या माणसाला सुद्धा जाणीव होते, मी चुकीचं करतोय.
मग सप्ताह घेतात. आता उद्यापासून नाही, हातच लावायचा नाही. त्याचं चालत नाही त्या प्रकृती पुढे, त्याला तो तरी काय करी. पण त्याला सुद्धा कळते आपलं चुकतंय म्हणून. पण ज्याच्याकडे ते ज्ञान आहे त्याला मात्र कळलंच असं नाही. इथं मोठी सावधानतेचा इशारा आहे. काय इथे मोठा सावधानतेचा इशारा आहे. त्याला ती कळतच नाही. कसं पहा, राक्षस राक्षसाच्या रूपामध्ये आला तर कळण कोणाला बी हा राक्षस आहे. देवता देवतेच्या रूपामध्ये आला तर ही देवता आहे, कोणालाही कळत. पण देवता ज्या वेळेला राक्षस जेव्हा देवतेचं रूप घेऊन येतो त्यावेळेला हनुमंतरायासारखे फसतात. तर तुमचं आपलं काय घेऊन राहील. सूर्योदयाच्या अगोदर द्रोणागिरी घेऊन आल्यानंतरच लक्ष्मण वाचणार आहे आणि द्रोणागिरी आणायला पाठवलंय. आणि हे वर्तमान ज्या वेळेला रावणाला कळलं, त्याचा मित्र कालनेमी नावाचा राक्षस आहे, त्याला सांगितलं जा अडव त्याला. आणि ते त्या रस्त्यामध्ये जाऊन बसलो. तो म्हणला हनुमंतराय, हनुमंत महाबळी, साधा नाही हनुमंतराय, अतुलित बल धामा ज्याला म्हणतात, एका भुक्कीत बसशील आपल्याला. मग त्याने युक्ती केली. कोण बनला तो? रामायण ऐकला असेल तर पहा, रामायणाचार्य बनला. काय बनला तो? एवढा भला मोठा मंडप टाकला, गायक वादक आणि समोर लाखोनी समाज. मग रामायणाचार्य एक राक्षस आहे. सांगा ना मला, राक्षसाच्या रूपात आला असता तर गोष्ट ओळखता आली असती. पण रामायणाचार्य करून आलाय राक्षस, कधी कळतो? रामायण झाल्यानंतर 5 ठरले होते, 5 लाख आणि तुम्ही 2च दिले, नाही जमणार. तेव्हा कळतो हा कोण आहे. रामायणाचार्य नाही, हा कालनेमी आहे. तेव्हा कळतं. पोटासाठी संत कसं काय बनलं सगळं. मग श्रोते तोच बनलाय, वक्ताय तोच बनलाय, गायक आहे तोच बनला. काय अवघड नाही. थोडस शास्त्र समजलं, वेदांताचे भाग समजले काही लक्षामध्ये येतो. तुम्ही झोपता त्यावेळेला तुमचा प्राण चालू असतो का बंद असतो? झोपता त्यावेळेला तुम्हाला कळतो. आणि मग काय तुम्ही झोपले म्हणायचं, दुसऱ्याला कळतो, तुम्हाला नाही कळत तुमचा प्राण चालू आहे का. झोपता त्यावेळेला तुम्हाला स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये आला आनंदाश्रमातला मेळावा किंवा तुकाराम बेजीचा सप्ताह, सातोबाबांच्या इथला. मग आता हे सगळं कोण बनलं स्वप्नामध्ये? तुमचा आत्मा बनला. गायक वादक मंडप सगळं सगळं ऐकणारे सगळं कोण बनला? तुमचा आत्मा. एकटा आत्मा जो आहे ना तुमचा आत्मा, तो ही सगळं बनला. जर स्वप्नातला आत्मा जर एवढं बनू शकतो, तर जागृतीतला आत्मा तेवढं सगळं बनायला काय वाट अवघड आहे. विठ्ठल विठ्ठल 40 ताळी चैतन्यांनी तुकोबारायांना केला. हात चांगदेव 1400 वर्षाचा चांगदेवाला मुक्ताबाईंनी केला. विठ्ठल 40 तरी बनला. हाच उपदेश. सर्व संतांनी त्यांच्या गुरूंनी त्यांना हाच उपदेश केलेला आहे. व्यापक असणाऱ्या परमात्म्याचा उपदेश केलेला आहे. हो, व्यापकत्वाने अनुभव नव्हता. आत्मा ब्रह्मांडी न्यायचा देहातून. आणि काळाला 100 वर्ष संपली का काळाला आला की आत्मा ब्रह्मांडी न्यायचा आणि काळाला फिरून लावायचा. 1400 वर्षे शरीर केले जतन, पण त्याला काय नव्हता. बोध दिला मध सांगा ते चाललंय. 1400 वर्षे शरीर केले जतन, पण बोधे विनसीने वाढविला. बरेच डंगरे आहेत असे परमार्थामध्ये. आमची एवढ्या वाऱ्या झाल्या तेवढ्या. आम्ही वारकरी, नाव नाही ठेवायचं वारीला.
पण वारकरी होऊन वारीला जावा का तिथं मग वारकरी इकडून वारकरी होऊन जायचे तिथं पंढरीची वारी करताना होय होय वारकरी होय होय वारकरी पाये पाये आधी वारकरी व्हायचं आणि मग पाय पाय रे पंढरी क्रम आहे कंचाय कोणीकडे नाही र लाटण हिची कोर्ट हिंगण बेट नाही होत भाऊ र प्लस हिची कोर्ट हिंगण बेट कसं होईल तुझ्या मताप्रमाणे काही बनवशील तू असं कुठं असतं का तसं रीत आहे रीत सांगितली इथल्या जागेवरच्या माणसाने फक्त रीत सांगायची बस काहीच नाही कीर्तन झालं तिथंच कीर्तन झालं देवाचा पत्ता आणि प्राप्तीचा उपाय एवढंच काम आहे इथं एवढं सोडून बाकीचं बस दुनियाभरचं मांडत येतं एवढंच नाही सांगते याला का कीर्तन म्हणाव हरी प्राप्तीचे उपाय एक अभंग तुमच्या समोर देहिया सोनिया देव अनेक प्रमाणे ईश्वर सर्व भूतानाम तैसा हृदयामध्ये मी राम पाहिजे तेवढी 50 प्रमाणे तुम्हाला काय 500 काय 5000 प्रमाण देत आहे परंतु एका प्रमाणामध्ये काम होते काय सांगतो तो काय विषय चालला आपला देही असोनिया देव वृथा फिरती निर्दैव देव आहे अंतर्यामी व्यर्थ हिंदे तीर्थग्रामी साखरेचे मूळ ऊस तैसा देही देव खास नाभी मृगाचे कस्तुरी व्यर्थ हिंदे वनांतरी तू काय सांगे मूढ जना देही देव का पाहना झालं देव देवामध्ये देव आहे देहामध्ये देव आहे झालं का आता रीत माऊली ज्ञानोबारायांकडे चहुवेदी जान साही शास्त्री चार वेद साई शास्त्र नाटराय पुराणे हरशी गाती पण तुला टाइम नाही ऐका टाइम एवढं वाचण्यात आयुष्य जाईल
संतांना माहिती अल्प आयुष्य मानव देव. त्यांनी काय केलं? संत एकांत बसले, सर्व सिद्धार्थ शोधले, ज्ञान दृष्ट्यावरून केले आणि निवडून ते काढले आणि मग श्रीहरीचे नाम निवडून काढले. ते एक श्रीहरीचं नाम. म्हणजे तुम्हाला झंझट ठेवलीच नाही. अभ्यास करा मग त्याच्यातून काय करा, झंझटच ठेवली नाही त्यांनी. मग तुम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला वेळ नाही, मग मंथुनी नवनीता तैसे घ्या आनंद, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कथा कशा करतायत तुम्हाला सांगतो. या जेवढ्या रंगून कथा चालल्या त्या कशा करता? सिद्धांतावर जाण्याकरता का करमणूक करण्याकरता? आज समाज असा आहे ना, मनोरंजन करणाऱ्याला 20,000 रुपये, 30,000, 50 काय पाहिजे ते, बरोबर का मंडळी? आणि मन निरंजन करणाऱ्याला भाड्याला पैसे देत नाही की विठ्ठल मनोरंजन करणाऱ्याला 21,000 आणि मन निरंजन करणाऱ्याला भाड्याला पैसे नाही. मग कधी कधी मन निरंजन करणाऱ्याला असं वाटतं की यांना करमणूक सांगून यांची पाकिटं कापावं, पण हे संतांना नाही जमायचं आणि करणारे नाही ते. असे रिकाम टेकडे उद्योग नाही करणार. त्यांना त्यांच्या परमात्म्याने भरपूर दिले. याचे धंदे नाही करणार, बाजार नाही करणार. कथा घेऊन या करून या द्रव्य जे घेती मारदार ते होती जन्मोजन्मी. मग घेऊ नये का? न मागता जे देईल यजमान ते घेतलं पाहिजे. हो, संतुष्ट सतत योगी आत्मा दृढ निश्चय. का तर तुम्हाला आज ठाण्याला, उद्या पुण्याला आणि तिसऱ्या दिवशी जर दुसऱ्या दिवशी 2 दिवसांनी आण्याला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकत नाही. तरी मागायचं नाही. जे देत समाज शून्य आहे, निश्चित देतो. आणि समाज आमचा परमार्थ घडावा म्हणून जनता जनार्दन त्यांना म्हणतात. जनता जनार्दन आमच्यावरती कृपा करतोय, जास्त देत नाही, त्याच्यामुळे आमचा परमार्थ घडतोय. आणि ज्यांना जास्त देतोय ते नरकाला गेल्याशिवाय राहणार नाहीत. न मागता घेतलं तर लाखो दिले तरी नाही बरं का, त्याचा मुद्दा नाही. हे दिलं यजमानाने खुशी, हरकत नाही. मंडळाला खुशी, लाखो देऊ, 5 लाख देऊ, त्याचा पण मागून म्हटल्यानंतर अरे बापरे, छीन के लिया तो खून बराबर. ओढून घेतलं, शोषून घेतलं तर रक्तासारखं. मांग के लिया तो दूध बराबर, मांग के लिया तो पाणी बराबर और बिना मांगे मिले तो दूध बराबर. असं आहे त्याचं सूत्र. हे सूत्र जीवनामध्ये असू द्या. चला आपल्या विषयाकडे जाऊया. रीत. दुधामध्ये लोणी तैसा देही चक्रपाणी. रीत काय रीत आहे? 5 सत्यनारायण घाला. दुधातलं लोणी काढायचं. किती सत्यनारायण घालावं लागतील? 5 गोंधळ जागरण घालावं लागतील. 5 कीर्तन ठेवावं लागतील महाराजांची. ही रीत आहे. अरे 5,000 ठेवले तरी नाही. त्याची एकच रीत आहे, लालबुंद तापवा. नंतर काय करा? लालबुंद तापवल्यावर हा बरं झालं लवकर सांगितलं तुम्ही. नाही तर हे लगेच इरजण टाकाय तयारच आहे. म्हणजे त्याच्या शितड्यात झाल्या झालं तर ते पनीर होईल, त्याचं पनीरच होईल, दुसरं काय होणार आहे. ते थंड होऊ द्या. ताबडतोब बोलले, बरं झालं. थंड होऊ द्या आणि त्याच्यात विरजण टाकायचं. म्हणजे अनादिकालचं भगवंताचं जे परंपरेने आलेलं भगवंताचं नाम ते. आणि त्याच्यानंतर घुसळण करा. मंथुनी नवनीता म्हणत असताना मी असं नाही म्हणलो, मी असं म्हणलो, अशी क्रिया केली. तर का तर मला त्याचं नाही ना काय लोणी काढायचं, त्याच्यातलं याच्यातलं काढायचंय. कोणतं? परमात्मा जो आहे ना. म्हणजे मग असं मी असं केलं, असं मंथन करावं लागलं. आमचं नाम जपत सेवय खरी चित्त धावे विषयावरी. हो, अभंग कोणाचा आहे पा? नाथ महाराजांचा. जग राम राम म्हणे, अख्खं जग म्हणले राम राम म्हणतंय. तया का नाही येती विमाने, पण त्याच्यातल्या एकाला विमान नाही आला आतापर्यंत आम्हाला दिसलं नाही. तर म्हणजे त्याचं कारण असं आहे, कैसे होतसे स्मरण आणि स्मरणा माझी विस्मरण. भजन देवाचं चाललंय पण देवाचा पत्ता नाही. देवाविन भजन चाललंय. भजन चालिले उपराटे, कोण जाणे खरे की खोटे. सचेतन तुळशी तोडी ती, नाचेतन दगडा वाहती. भजन चालले उपराटे, कोण जाणे खरे की खोटे. आपल्या मताप्रमाणे मनोमार्गे गेला. हे व्यवहारातलं नाही मनोमार्ग सांगितलं. परमार्थ सुद्धा जर मनोमार्गे गेला तर परमार्थ माणसाला सांगितले तो तेथेच मुकला. आणि जर संतांचे संगती मनोमार्ग गती, त्याला कळावा श्रीपती. त्याला कळता येतं संतांचे संगती.
मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत गे, दयानिधी संत गे, दयानिधी संत गे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत गे, दयानिधी संत गे, दयानिधी संत गे. देवाची पंथे लागू लागला, पंथे लागू लागला, देवाची पंथे लागू लागला, पंथे लागू लागला, देवाची पंथे लागू लागला. नमरे कोणता मोठे काही, नमरे कोणता मोठे काही, नमरे कोणता मोठे काही. देवाची पंथे लागू लागला, नमरे कोणता मोठे काही, नमरे कोणता मोठे काही, नमरे कोणता मोठे काही. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने चालायला पाहिजे आणि त्या मार्गाने चालल्यानंतर गुंतडा पडणार नाही. गुंतडा काढायचा उपाय सांगायचे महात्मे श्रीपाद बाबा सांगायचे. तुमच्या पुढं एवढा बुरकुल आणून ठेवला, बुरकुलाचा देख. बुरकुल कशाला म्हणतात? जो तो काथ्या किंवा काथ्यापेक्षा जो गायपाटापासूनच जे वाक असतं ना, वाक म्हणतात त्याला, त्याचा जर असं गुंतडा झाला असेल ना, तो जर काढायचा असेल ना, तर एक उपाय त्याच्यामध्ये असा आहे की त्या ठिकाणी त्याची 2 टोकं जर मिळाली ना, की अख्खा गुंतडा झालेला असला तरी काढता येतो. 2 नाही, 1 जरी टोक मिळालं तरी, आणि टोक एकही नाही मिळाला तो गुंतडा अजून वाढेल का कमी होईल? याच्यातली महत्वाची 2 टोक आहेत. या शरीरामधली सुद्धा महत्वाची 2 टोक आहेत. हे जे ब्रह्मरंध्र स्थान आहे ना, ह्या माऊल्यांना काम नव्हतं. हे खोबरे तेल लावून हे काय बंद करून टाकले ना, हे देवाचं द्वार आहे. देवाची हे द्वारे उभा क्षण बरे, म्हणजे मूलाधार स्थानापासून तुम्ही म्हणाल योग यावेळी येणे सिद्धी, हे काय लागले सांगायला? अरे हा योग सांगतोय. मग आता जर सगळ्या योगाचा निषेध केला तर योग फक्त काय हठयोग म्हणजेच योग आहे काय? राजयोग बी योग आहे ना, भक्ती योग म्हणजे योगच आहे ना, कर्मयोग म्हणजे योगच आहे ना. इथे योग या विविधीमध्ये हठयोगाचा निषेध आहे का बाकी योगांचा निषेध आहे? आणि हठयोग ज्या वेळेला संतांच्या माध्यमामधून आपल्यापर्यंत येतो त्याला राजयोग म्हणतात. विठ्ठल विठ्ठल हठयोगच पण संतांच्या माध्यमामधून आला. त्यांनी फक्त रीत सांगितली. ज्याच्या श्वासोश्वासाचा परिचार, का निमिषो निमिषाचा व्यापार, माझे निज सुखे साचार, उद्धवा तिघेची घर बांधले. आमचं कशाने चाललंय? देवाचं नाम घ्यायचं काम थोबाडानी. म्हणून तो म्हणला नामाचा पत्ता से वै खरी. नाथ महाराज म्हणतात चित्त जावे विषयावर, कैसे होत से स्मरण, स्मरणा मागेच विस्मरण. सूरत में कबीर महाराज, सूरत में गुरुमूर्ती रहे. सूरत म्हणजे अंतःकरण, तिथे गुरुमूर्तीचं ध्यान करायचं. आता हृदय आपुले तेची चौफाडून या भरी, वरी वैसवू पाऊले श्री गुरुमूर्ती. सूरत में गुरुमूर्ती रहे, सासों में हरि नाम, यही भजन की रीत है, जाने संत सुजान. ही भजनाची रीत आहे. तुम्ही कशाला भजन म्हणता? काय गातो हे कळे ना, राग आळवी कोणाला, राग आळवी कोणाला, राग आळवी कोणाला. काय गातो हे कळे ना, राग आळवी कोणाला, राग आळवी कोणाला, राग आळवी कोणाला. वरती करून या तोंड हका मारसी प्रचंड. तुकोबारायांचा अभंग आहे. शंख करसी ज्याच्या नावे, त्याचे नामची नाही ठाई. आहे नाम माहिती, साधारणच माहित नाही. महात्म्याने सांगावं. जेवणाचं आमंत्रण तुमच्याकडे आता तुम्ही मला आधी वेळेला सांगितलं का 2 दिवस अगोदर सांगितलं? आज दुपारचं जेवण 4 दिवस आधी सांगितलं. जेवणाचं आमंत्रण ऐन वेळेला नाही. नाही तर समोरचा माणूस म्हणून आमच्या घरी खायला नाही का? आता सांगतो 2 तास राहिले घरी स्वयंपाक तयार झालाय, जमणार नाही. ऐन वेळेला नाही जेवणाचं आमंत्रण. बरं गेले जेवायला गेल्यानंतर काय जे असेल तुमच्या शिळा पाक का असे ना, ते पहिल्यांदा पात्र पहिलं काय पाहिजे का हातावं? ही आता
ही आत्ताच्या युगातली पद्धत आहे की कोणी आणली काय माहिती, ही हातातली हातावर खाणं. आता मला तो बोलायला मला वेळ नाही, माझा विषय अपूर्ण राहील. परंतु जेवणाची रीत जी आहे ही रीत नाही. काय विषय चालला होता आपला? जस्ट आता चाललेला हातावर खायचं. नाम नामाची नाम जे आहे म्हणजे साधन हा विषय चाललेला आहे. पत्रावळ त्या ठिकाणी असं ती पत्रावळ पहिली ठेवली पाहिजे आणि मग त्याच्यावरती तुमचं काय असेल बनवलेलं ते. मग इथे सगळेच दुनियामध्ये सांगतात भगवंताचं नाम घ्या, नाम घ्या, नामच माहित नाही. मोठा जोकच आहे राव. नाम म्हणजे जे रामाला वशिष्ठांनी सांगितलं, जे कृष्णाला सांदीपानींनी सांगितलं, जे ब्रह्मदेवाला महाविष्णूंनी हंसरूप धारण करून सांगितलं. 17व्या अध्याय 23वा श्लोक. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वी गाविरोत्तमा वेडा ऐसा एकला ब्रह्मा होता. मज ईश्वराती न ओळखे ना सृष्टी ही करू शके तो थोरू केला एके नामे जेणे. म्हणजे अजून सृष्टी झाली नव्हती आणि रामन कृष्णाचे अवतार तर अजून लयच पुढे होते आणि त्याच्या आधीच रामकृष्ण हे चाललं होतं. काय ठीक आहे, आम्ही काही त्या विरोधातले नाही, आम्ही रामकृष्ण हरीच म्हणतो. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हात पावा सर्व काळ या वीण आणि कास्ता पै साधन वाहतचे. मी विठोबाचे अन्न घेऊन सांगतो, अन्य दुसरं काहीच नाही. कारण आम्ही नामाचे धारक. येनो प्रकार आणि बाकीचे प्रकार आम्हाला माहित नाही. आणि कलियुगामध्ये तो दुसऱ्या प्रकारांना काही प्रकाराकडे जायचं कारणच नाही. हरे नाम ही केवलम कलौ नास्तेव 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 गतिरान्यथा. कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. पण नाम मात्र अनादिकालापासून. अरे तुलसी रामायण वाचा, मानस रामायण म्हणतात त्याला. कोणी विचार कसा करत नाही, हलत कसं नाही डोकं. रामाच्या योगानं एखादी आईला तरली असेल, काही वृक्ष पाषाण तरले असतील, काही ऋषीमुनी तरले असतील, ते म्हणतात रामाच्या योगानं. पण रामाच्या नामाच्या योगानं रामाच्या अवताराच्याही अगोदर असंख्य लोक तरले आणि रामाने अवतार संपवला तरी त्याच्याही नंतर त्याच्या नामाने असंख्य तरतात आणि तरणार आहेत. तरले तरती हा भरवसा महाराजांची अभंगवाणी. राम सेतू दुभंग होय लेकिन तू कया सेतू हो अनुभवून का ना अनुभवता. तुका म्हणे नामे देव देदी भेटी म्हणता त्याचे मुखी कुष्ठ होय. काय गॅरंटीची वाक्य आहेत बघ. नाम घेतोय देव भेटला नाही असं झालं. नाम घेतच नाही तुझा मी म्हणेल असं त्यांचं म्हणणं आहे. तुका म्हणे देव दाखविल दृष्टी तयाची भेटी थोर पुण्यनाथ म्हणतात. देव दिसणं दाखवणं काय सोपी गोष्ट आहे का? मग हे प्रमाणे कशाला केली? नाम घेता नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत आणि ऋषी.
ते नाम जे अनादिकालचं त्याच्या योगानं अनंत भक्त राशी तरले ते वानर ज्ञानदेवा घरची गाम असा त्या नामाचा बोधाचा महिमा आहे. तो बोध काय करतो? देवाची प्राप्ती करून देतो का? नाही 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 नाही, इथेच विषय झाला. तो भ्रांती घालवतो. देव हा प्राप्ताची प्राप्ती आहे का अप्राप्ताची प्राप्ती आहे? प्रमाण तर झालं विठ्ठल 40 तळी भरला. मग तुम्हाला प्राप्त व्हायच्या अगोदर पासून विठ्ठल 40 तळी भरला. तुकोबारायांना प्राप्त व्हायच्या अगोदर पासून का प्राप्त झाल्यानंतर? तुम्हाला प्राप्त व्हायच्या अगोदर पासून देव तयार आहे का तुम्हाला प्राप्त झाला तेव्हा त्याची सिद्धता झाली? अगोदर पासूनच तयार आहे. तू सृष्टीची निर्मिती, मग ब्रह्मदेवाची, मग तुमची निर्मिती. अशी किती वेळेला सृष्टी निर्माण झाली, प्रलय झाला. देव मात्र जसाच्या तसा, जासी नाही पाठपोट करी त्रैलोक्याचा एकची घोट. आणि अशा स्वरूपामध्ये देव काढला पाहिजे. अशा स्वरूपामध्ये सुरुवात ठीक आहे. अरे हा तर त्या ठिकाणी त्याच्या ताटामध्ये जेवत होता नामदेवरायाच्या आणि कीर्तनात नाचत होता. पण तरी सुद्धा संतांच्या सभेमध्ये, गोरोबा काकांच्या सभेमध्ये कच्चं मडकं ठरलं. तुम्ही जास्तीत जास्त कीर्तन करत असाल रे, तुमच्या कीर्तनात देव तर नाही नाचत, तर देव नाचत होता, ते कच्चं मडकं ठरलंय, तर तुमचं काय घेऊन राहिले कीर्तन करतात? विचार करा जरा. गोरोबा प्रसंग बघा कसा आहे. पंढरपूरच्या वारीला ही संत मंडळी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई गोरोबा काका अधिक अगोदरच तिथे पोहोचले होते. गेले वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन चाललंय. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. भागे वाळवंटी, भागे वाळवंटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवाचे पांडुरंग. म्हणे ज्ञानदेवा बोला भक्त, भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. कीर्तन झाल्यावर सर्व संतांनी दर्शन घेतलं नामदेवरायांचं, पण मुक्ताई मात्र पाहायला लागली नाही. निगुऱ्या त्याचं काय दर्शन घेईन, मी नाही घेणार. फटाकडी होती ती. 1400 वर्षाचा चांग देवाला वाकावलं होतं, त्या नामाचे काय घेऊन राहिले तुम्ही? 1400 वर्षे शरीर केले जतन, पण बोधे विनशीने वाढवला. नाही गुरुमंत्र, नाही उपदेशन, परमार्थाची दोष लावेला. असे लयच परमार्थाला दोष लावले. गुरुमंत्र माहित नाही, बोध माहिती नाही, नाम माहिती नाही, आणि चाललाय देवादेव इंद्रवाद, ब्रह्मदेववाद. पुण्य होईल आणि पुण्याची पावटी सरे सगळ्याची इंद्रपणाची उठी उतरेन येऊ लागती माघारे. भोंड्यावर लात मारून देतील उचकून. हे साध्य नाही आपलं. परमात्मा साध्य करायचा आहे का? नाही. हो, परमात्मा सुद्धा साध्य करायचं नाही. परमात्मा प्राप्त आहे, फक्त भ्रांती घालवायची. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. मी देह आहे का मी आत्मा आहे? पहिलं मूळ सगळ्या भ्रांतीचं मूळ हे. तुम्ही साधा विचार करा. गाडीमध्ये बसलेला ड्रायव्हर जरी 2 पेग टाकलेले असले तरी म्हणत नाही मी गाडी आहे म्हणून, मी ड्रायव्हर आहे असंच म्हणतो. काय म्हणतो? मी. आणि अख्खं जग इथं मी गाडी आहे म्हणून राहिले, निघाले परमार्थ करायला, परमार्थ करणारे. आता त्याला सिद्धांतावर आणतो तुम्हाला. मी देह आहे असं म्हणणं म्हणजे मी गाडी आहे असं म्हणणं, आणि मी आत्मा आहे त्या देहाला चालवणारा असं म्हणणं म्हणजे मी ड्रायव्हर म्हणणे. आता पटलं का अख्खं जग काय म्हणतंय ते? पिलेले बरे नाही पेट टाकून.
आपण न पिता चढली आपल्याला. मग हा विचारून अहंकार सांडीजे पुढे काय मग असतीच का नसतीच वस्तू व्हायची. म्हणजे देव अगोदरच आहे तुम्हाला बोधन गुरु भेटायचे. अरे विचार सागर मध्ये येतं देव नाम गुरु बोध सगळं कल्पित मांडलं कल्पित. हे गुरु वागतानो मी बी आहे तुमच्यामध्ये. यथार्थ बोधावर या. 9033 ओव्यांमध्ये 7033 ओव्या श्री गुरूंचं वर्णन करण्याकरता खर्च केला ज्या माऊली ज्ञानोबा यांनी. त्यांनी गुरु सुद्धा गौन मध्ये घातलाय माहितीये का ओवीत. मोठके गुरुमुखे उदय जात दिसे. अरे गुरुच्या मुखातून नुसतं उदय पावल्यासारखं दिसतंय बस. पण हृदय स्वयंभूची असे. कळलं परमात्मा. हृदय स्वयंभूची असे. स्वयंभू कसा आहे. स्वयंभुवा मुचा विटेवरी उभा. स्वयंभुवा मुचा विटेवरी उभा. चैतन्याचा गाभा पांडुरंग. स्वयंभुवा विटेवरी मिलिटरी मध्ये अशी भरती केली जातात. शहरातली नाही. ध्यानात ठेवा. ह्या अशा आडदांड वळाची नेतात तिथं आणि त्या वळणा त्यांना वळण दिलं जातं. बस बाकी काय नाही. ध्यानात द्या. त्यांची ताकद नाही फक्त तिला दिशा द्यायची असते बाकी काय नाही. कोणला नेलं तर तिथं कोणला खेड्यातच नेले आडदांड वळावाली. आणि मग त्यांना सांगायचं व्यर्थ ताकद घालू नका. पाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. असं चला तुम्हाला सांगतो त्याच्या पुढचं प्रमाणामध्ये काय आहे. स्वयंभू आमुचा विटेवरी उभा चैतन्याचा गाभा पांडव. एवढं स्पष्ट मराठीत लिहिलेलं असताना सुद्धा कळत नाही. आणि मग जे म्हणलं नाही घडविला नाही बैसविला पुंडलिकाला भेटाव्या. तोच पुंडलिकाला भेटायला आला. पुंडलिकाला भेटायला कोणता आला बोला कोणता. जो चैतन्याचा गाभा आहे म्हणजे तुमच्यात जे चैतन्य आहे ते. आणि चैतन्य कुणी घडवलेलं नाही आणि बसवलेलं नाही. चैतन्य या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारती. याला म्हणतात काया ही पंढरी नाथ महा विठ्ठल. अजून कोणाचा कुठं असेल तर मी 2 उदाहरणं देऊन दुरुस्ती करून घ्या. नोंद आहे नोंद. विठ्ठल रुक्मिणी समिती पंढरपूर मध्ये नोंद आहे. काय नोंद आहे की पांडुरंगाचं दर्शन घेताना त्याच्या पायाची झीज व्हायला लागली. अभिषेकाने त्यात काही केमिकल असतील की काय असतील त्याच्या योगाने मूर्ती झिजायला लागली. पुढे ती जागेवर व्यवस्थित राहणार नाही म्हणून त्या ठिकाणी काय करण्यात आलं त्याला व्यवस्थित कोटिंग करण्यात आलं. कोणाला तुम्ही ज्याला स्वयंभू म्हणता त्याला. बघा मग कशाला काय म्हणायचं तुम्ही ठरवा. पण संतांची अभंगवाणी मात्र अशी आहे नाही घडविला नाही बैसविला. कोणतं हे मात्र तुम्ही शोधायचं. चैतन्याचा गाभा. पण ते एक त्या ठिकाणी आम्हाला वळण लागण्याकरता आणि केलेली आमच्या संतांनी योजना आहे. जसं आता निवडणुका चालू आहेत प्रत्येक पक्षाची कार्यालय आहेत जागोजाग तसं आमच्या संतांचं ते पीठ आहे. महायोग पीठे तटे भीमरथाम वरम पुंड. बस एवढंच एवढंच. आणि बाकी तिथे जाऊन मात्र हे समजून घ्यायचे काय ही पंढरी आता महाविठ्ठल. याच्या करता ती वारी आहे. पूर्वी दुकानं होती पंढरपूरला म्हणे आता लाया बुक्याचीच राहिली बाबा म्हणे. 6-6 महिन्याच्या वारीला पहिल्या वारीला गेला अनुग्रह दिला. दुसऱ्या वारीला आला तपासली मडकी पक्क झाले प्रबोध दिला. तिला प्रबोधिनी एकादशी म्हणतात. कार्तिकीची जी पहिली एकादशी प्रबोध द्यायचा आणि त्याला म्हणजे इथे बोध काय करतो तर भ्रांती घालवतो. भ्रांती किंवा भ्रम म्हणजे काय सोपी गोष्ट आहे. आकाशातून चंद्र पळताना दिसणं. चंद्र पळतो का विरुद्ध दिशेने ढग जात असतात आणि चंद्र जागेवरच असतो. 4 बस अशा उभ्या आहेत. तुम्ही ज्या बस मध्ये बसला शेजारची बस चालू होती तुम्हाला वाटतं आपलीच बस चालू झाली असं होत असं ना. होतं की नाही आपल्याला. याला भ्रम म्हणतात याला भ्रांती म्हणतात. तसाच भ्रम आपल्याला मी देह असा भ्रम झालेला आहे. मी आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप असताना आणि हा भ्रम त्या ठिकाणी काढून टाकायचा आहे. परिणाम त्याच्याकरता संतांचा बोध. बोध मात्र परमात्मा देत नाही तुम्हाला.
बोधाने परमात्मा प्राप्त नाही होत. बोधाने काय जाती? भ्रांती हे समूळ गेले, दिसू लागली वाट. भ्रांती, भ्रम जातो. परमात्मा प्राप्त होण्याचं साधनच नाही, कारण परमात्मा प्राप्तच आहे तर साधन कसं असेल? आणि या दृष्टिकोनातून माऊली ज्ञानोबा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये म्हणतात, योग याग विधी येणे नोवे सिद्धी. याच अर्थाने तुकोबा नाथ महाराज बी म्हणतात, न लगे दंडने मुंडने ते काही, साधनाची नाही आटाआटी. साधनाच्या आटाआटीत पडायचे काही कारणच नाही. साधनाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही, मग साधन करू नका असं नाही म्हणायचं त्यांना. करा रे बापानो साधन हरीचे, साधन करावंच लागेल. पण हे पक्क डोक्यामध्ये घ्या, साधन भगवंताची प्राप्ती नाही करून देत तर प्रतिबंध घालवतो, अडथळा घालवतो. काय करतं? अज्ञानाचं आवरण घालवतो. हे ध्यानात ठेवा. हा काय करतं? तरी अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा धंदा, भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणे जो. मी ते आहे असं कधीपासून? अनादि संसार मालेच्या ठाई भागवत. नित्य विषय भोगिले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देही सेविता. अनादिकालापासून विषय सेवन करून 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 आणि हा भ्रम भ्रांती तयार झाली. आणि ही भ्रांती घालवायचं काम संतांकडून आलेला बोध किंवा नाम तो करतो. परमात्मा मात्र ऐता तयार आहे. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, हृदयी स्वयं बची असे, प्रत्यक्ष भावो लागे तैसे अपयसया. ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये पहा, हाच विषय किती सुंदरपणे मांडलेला आहे. तुमच्या समोर थोडंसं काही ओळख ठेवतो. पै देशे काळे पदार्थे, साधून घेई जे माते. अर्जुना, एखाद्या देशामध्ये मी असेल नाही का, कोणत्या क्षेत्राच्या ठिकाणी, सिंहस्थ पर्वणीच्या काळामध्ये मी प्रगट होईल 12 वर्षानंतर. एखाद्या वस्तूच्या माध्यमामधून एखादी वस्तू प्राप्त दिली जाते हातामध्ये, तसं मी नाही. दृष्टी दावी जे साक्षात हाती देई जे पदार्थ, तैसा नव्हे का परमार्थ, तसा देव नाही. पण हे अजून वैशिष्ट्य सद्गुरूचं सांगितलं, तोही सद्गुरुनाथ प्रबोधी शिष्या. देवापेक्षा श्रेष्ठ महा संत तसा नाही. एखादी वस्तू हातात द्यावी तसा देव नाही, पण संत मात्र त्या पद्धतीनं निवृत्तीने दिले माझे हाती. हे संतांचं सामर्थ्य आहे. तसं पै देशे काळे पदार्थे, साधून घेई जे माते. तैसा नव्हे मी, तसा मी नाही. आयते सर्वांचे सर्वही, तसा मी नाही. तर मी आयता आहे, तयार आहे, आधीच आहे, साधनांच्याही आधी आहे. म्हणून माझ्या ठाई
जाचावे न लगे काही मी लाभे या उपायी साचची गाम. एक शिष्य एक गुरु हा रुडला साच व्यवहारू. केवळ केवळ मत प्राप्ती प्रकारू जाणावया. त्याला जास्त महत्व काय देता तुम्ही? त्याला स्वयंभूत्व जर कळलं नाही, हा जर स्वयंभूत्व तुम्हाला जर गुरुनी हे स्वयंभूत्व नारायण महाराज जालवणकरांच्या आणि वाङ्मयामध्ये गुरु शिष्याचा संवाद आलाय. आपल्या आद्य सद्गुरु नारायण महाराजांनी ते शिष्याला सांगतात, हे बघ मी तुला प्रश्न विचारणार आहे, पण माझ्या मर्यादेचं उल्लंघन होईल म्हणून खोटं बोलू नको. माझ्या मर्यादेचं गुरु मर्यादेचं उल्लंघन जर झालं तरी चालेल, पण सत्यच बोल. पहिलेच सांगितलं. आता शिष्य भेडर झाला, सत्य बोलायचं. न मानी तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतर येते. आड आला म्हणून फोडीला डोळान बळीने आंधळा शुक्र केला. गुरुने सांगितलं सत्य बोल. माझी मनधरणी करण्याकरता खोटं बोलू नकोस. बघ मी तुला जो देव दाखवला हा तुझ्यातलाच दाखवला का मी आणून कुठून दिला? त्या शिष्याने सांगितलं माझ्यात आयता तयार होता असं सांगितलं. आनंदाने टाळी वाजवली गुरुनी. याला स्वयंभूत्व म्हणतात. कुठला दाखवला? आज जो बाजार भरलाय ना सगळीकडे गुरु शिष्यांचा, कशामुळे? दुकान बाबा बाबा लाख लाखाट आहे नुसता. काय दुकान आहे एक एक, मठ मठिका पर्णकुटी काय काय एक एक विचारू नका. पण तो दुकानदार बी खूप आणि मी तर भाषी आणि गोड बोले आहे. पण तुम्हाला पाहिजे ती वस्तूच त्याच्या दुकानात नाही. काय पेटवायचं दुकान हे? होय, तुम्हाला पाहिजे असलेली वस्तू त्या दुकानात नाही. भरपूर गोड बोले आहेत असे आडनावाचे बिन प्रत्यक्ष गोड बोलणारे. गोड बोलू बोलू तुमचं नुकसान केलं, अख्खं जीवन वायाला घालवलं तुमचं. नाही कळलं नसेल अनुभव तर कबूल करा. अरे शिष्याला बोध देताना त्या ठिकाणी काय करतात माहिती काय? पहिलं वचन घेतात, आयुष्यात पुन्हा आदेव पडेपर्यंत दुसरा गुरु करणार नाही. बघा आता हे असं, त्यामुळे घाबरत्यात. जरी पटलं ना असं कीर्तन राईट फाईट ऐकलं, जाणीव जरी झाली नाही ना की आपल्याला नाही प्राप्त झालेलं आणि पण प्राप्त करून घ्यावा, तरी पुन्हा यांना आड काय येतं? गुरुला दिलेलं वचन. नरकाला जावं लागेल, गुरुने आधीच भीती दाखवली. अरे मग खुद बुडे तो खुद डुबे तो डुबे, यजमान को लेकर डुबे. गुरु बी नरकाला जाणार, शिष्य नरकाला जाणार. व्यवहारामध्ये एखाद्या स्त्रीला मुलबाळ झालं नाही तर 2, 3, 4 वर्ष वाट पाहतात आणि लगे मोहत्राची करतात, पाठ लावतात. मग निर्वंश नाही का होणार? आणि मग गुरु बदलल्याने पाप लागेल का? जो जो घेतला दयाचा गुण तो तो गुरु केला आमिदार. गुरुसी आले अपार पणाव घे जगाची गुरु. 24 गुरु केले जातात. त्यांनी बाटले असतील नाही का? बाटले का काय? रामकृष्ण परमहंसांनी तर इस्लाम धर्मातला गुरु केला. अनुभव मला मिळाला पाहिजे, कुठे का असे ना मी शोधित. बायबल ख्रिश्चन धर्माचा गुरु घेतला, त्याचा बाप्तिस्मा घेतला. बाटले का काय? आणि तुम्हाला बाटण्याची भीती वाटत असेल तर देव प्राप्तीचं सोडूनच द्या रे. बाटत असतो तुमच्या धर्मातला सांगणार आहे ना तो, तुम्हाला ख्रिश्चन धर्मातलं नाही सांगणार किंवा अन्य धर्मातलं नाही सांगणार. तुमच्या हिंदू सनातन संस्कृतीतलं ज्ञानेश्वरी भागवताला मान्य असणारं सांगत असेल ना, तुमच्या गुरुकडे आम्हाला घेऊन जा, मी येतो त्याचे अनुग्रह घ्यायला. बाटलो तर बाटू द्या, मला कोणला काय म्हणे. पण त्याच्या मताप्रमाणे तुमच्या मताप्रमाणे देव नकोय मला. ज्ञानेश्वरी भागवताप्रमाणे तुमचा गुरु मला देव दाखवत असेल तर तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. आणि असे असे एक दिवशी प्रकारातले गुरु नाही मला मिळालेला. व्यापकत्वाचा गुरु मिळाला, आम्हाला काही पाप लागणार नाही. हो, पण कसा दाखवला पाहिजे? कल्पनेतला नको. ज्ञानेश्वरी भागवताच्या पद्धतीने दाखवला. तुम्ही बाटाल का? तुम्ही जाणार नाही कोणाकडं? काय हरकत आहे जायला? जायलाच पाहिजे. म्हणजे जरी आपल्याला प्राप्त करून दिला, अनुभव आणून दिलेला आहे, तरी जगामध्ये दुसरे कोणी नाही असं समजण्याचं कारण नाही. त्यांच्या सत्संग त्यांना संत म्हणतात. तुमचा गुरु हा इतरांच्या दृष्टीने संत, इतरांना तो संतवाचक असतो. तुमचा गुरु. दुसऱ्याचा गुरु तुम्हाला संतांच्या ठिकाणी आहे. तुम्हाला आम्ही एका ठिकाणी असंच आपल्याच संप्रदायातल्या नगरला, आणि त्या गावडे बाबांचा सत्संग होता. गावडे बाबा आपल्या मालिकेचे आनंद संप्रदायाच्या, फक्त शाखा वेगळी. म्हणून गेलो तर काही 150 मंडळी जी आहेत ना आपल्यातली, ते म्हणले आपल्याला काय घेणं पडलं, कुठं जायचं? आपल्या गुरुमाऊलींनी काय आपल्याला कमी दिले तर कुठे जायचं तोंड टाकायला. मग तिथेच आम्ही माईकवरून मी बोललो होतो, आईचं दूध किती जरी झालं तरी किती दिवस पुरतं. व्यवहारातलं बोलतोय तुम्हाला मी, अध्यात्मात नाही म्हणलं बोलत. पुन्हा त्या ठिकाणी गाईचं पाजावं लागतं, गाईच्या दुधावरच मोठा होतो.
हे गाईचं आहे. जर्सीचं असतं तर मग म्हणलो असतो बा हा मग जरा चुकीचं आहे. पण गाईचं आहे ना, तुम्हाला पोषणाकरता आवश्यक आहे का नाही मला सांगा ना. आईच्या दुधाच्या पाठोपाठ गाईचं दूध तेवढंच पुष्टीवर्धक आहे आणि प्रत्येक जण पितो. संत म्हणून तुमचा व्यापकत्वाने निश्चित होणार नाही. आणि गुरुला फक्त तुम्ही 3.5 हाताच्या द्या पुरताच पाहणार श्री गुरुला, हा निश्चित होणार नाही. तुमचा श्रीपाद बाबा काय 3.5 हाताचा दे काय. ज्याच्या ज्याच्यामध्ये ती लक्षणं आणि चिंता असेल तो अनुभव असेल त्या त्या ठिकाणी नतमस्तक व्हावं म्हणजे त्यांना सर्वाभूती पाहणं असा त्याचा अर्थ आहे. हो चला पुढे. मग म्हणून त्यांनी या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीनं उदाहरणं दिली. आणि उदाहरणं देत असताना काय सांगितलं पहा. उदाहरणं दिली की एक शिष्य एक गुरु हारुडला साच व्यवहारू मत प्राप्ती प्रकारो जाणावया. पुढे उदाहरण द्या. आगा वसुदेच्या पोटी निधान सिद्ध किरीटी. ह्या भूत जमिनीमध्ये अनेक प्रकारची काय आहेत खनिज आणि द्रव्य आहेत, निधान आहेत भरलेली. पण आता भागवतातली होईल. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळे विन प्राप्ती नव्हे तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे. त्याच्याही पुढे कडे केली नाथ महाराजांनी आत्मा स्वयं सिद्ध जरी आहे. मोठ्या गुरुमुखेच्या वरती कडे केली नाथ महाराजांनी. पृथ्वी निधाने भरली आहे परी पायाळे विन प्राप्ती नव्हे तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे. परी गुरु कृपाला आहे तै प्राप्ती. हो प्राप्ताचीच प्राप्ती आहे. अप्राप्त वाटतोय ना तुम्हाला, प्राप्त असून अप्राप्त वाटतोय ना म्हणून. आणि पुढे सांगितलं वनी सिद्ध काष्टी ओहा दूध. लाकडामध्ये अग्नी पाहिलंच आहे. तुम्ही घर्षण करून तो निर्माण होतो, नसता नसता निर्माण झाला. स्वयंभूत्व सांगितलंय परमात्म्याचं उदाहरण देऊन. ओहा दूध, दूध सणामध्ये पहिलंच तयार आहे. पण जो त्या उपायानं ते प्राप्त होईल ते करायला पाहिजे. म्हणजे कशा करता आवरण निर्मिती, आवरण दूर करण्याकरता साधन करायचं आहे. म्हणून योग याग विधी येणे नो हे सिद्धी. परमात्म्याची आणि सिद्धी होत नाही योगाने यागाने. याग म्हणजे यज्ञ. आणि विधीपूर्वक वागलं, विधीपूर्वक आचरण केलं, विधीपूर्वक काही गोष्टी केल्या तरी सुद्धा येणे नो हे सिद्धी, याने सिद्धी होतच नाही. योगाची वाटा जे निघाले गा सुबटा तया दुःखाचा चिशेल वाटा भागा आला. करिता तपे काम क्रोध खवळती नित्यानित्य ज्ञानी अभिमानाची प्राप्ती. निळोबारायांचं प्रमाण आहे. सर्व साधने इथं अभिमानच वाढवतात. नाना साधनांच्या केल्या खटपटा त्या त्या नपवती याच्या दारवंटा. जाणू जाता महत्वाचा मुद्दा आहे. जाणीव झाली आडफाटा. कारण परमात्मा जाणीव नेणीव भगवंती नाही आणि तुम्ही त्याला जाणायला निघाले. जी जाणीव तिथे शिल्लकच राहत नाही तुम्ही त्याला कसे जाणणार. जाणणारा ज्या वेळेला जाणण्याच्या वस्तूपेक्षा मोठा झाला तरच जाणता येईल. परमात्मा एवढा व्यापक आहे आणि जाणायला निघालेला त्याच्यापेक्षा कितीतरी छोटा आहे. पण एका उपायाने जाणता येईल. जो या इंद्रियांना पाठमोरा होईल त्याला सगळ्याच्या आधी कळत. काय सांगितलं. इंद्रियांना जो पाठमोरा होईल यालाच इंद्रियातीत होणं असं म्हणतात. तुमची अतिंद्रिय शक्ती वाढवा. बुद्धी जाणे का बुद्धी न जाणे विचार सागरच्या प्रस्तावनेतच विषय आला. तर बुद्धी परमात्म्याला जाणेवी आणि बुद्धी परमात्म्याला न जाणेवी. आता सांगायला वेळ नाही. म्हणून योग याग विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. एक दांभिकपणा आहे, धर्म आहे, दांभिक धर्म आहे. ते नसताना ते लक्षण आपल्याकडे आहे असं समजणं त्यालाच अहंकार असं म्हणतात. हा बाबा बोला ना.
भावे बिन देव न कळे संदेह गुरु बिना अनुभव कैसा कळे. भावाशिवाय देव करणार अनुभवाला येणार नाही. गुरुशिवाय तो अनुभव कोणालाही देता येणार नाही. साधं उदाहरण आहे. आज अक्षय तृतीया, तुम्ही सकाळी पोळ्या केल्या असतील, देवाला नैवेद्य दाखवला असेल नाही का. आपल्याकडे पद्धत आहे. दोन्ही गोष्टी बाबा नेहमी सांगायच्या. आल्यानंतर घरामध्ये आम्हाला म्हणायचे, तुम्ही आत गेले होते म्हणे त्यावेळेला ह्या देवांनी तक्रार केली, फोटोतले देव दाखवायचे, मालक आम्हाला खायला घालीत नाही. आपणच हसतो, म्हणजे आपल्याला लक्षात येतं हे काय देव नैवेद्य खातच नाही. बरोबर आहे. पण तरी मग पुढं म्हणायचे, जरी नसतील खात तरी आपली संस्कृती आहे, देवाला नैवेद्य दाखवायचाच. आणि एक उत्तम पद्धत त्याने नैवेद्य दाखवायची सांगितली. जुन्या काळामध्ये उपवास सोडताना लोक काय करायची, विस्तव आघाडी म्हणायची, त्याला तो घ्यायचा आणि त्याच्यामध्ये याच्यातलं एक एक थोडी भाजी, थोडीशी चपाती सगळं काढून त्याच्यावर टाकायचं, तूप टाकायचं आणि पाणी असं फिरवायचं. हा सर्वात्मक असणाऱ्या परमात्म्याला ते फक्त त्या ठिकाणी त्याचा जो वास आहे ना त्या तुपाने प्राप्त होतो. ही खरी पद्धत देवाला नैवेद्य दाखव. मग तुम्ही नैवेद्य दाखवताना तुमच्या करता त्या ठिकाणी पोळी जी करता ती पोळी एवढीशीच करता ना, ईदभर फक्त एवढीच असते मोठी. बरोबर. हा, ते ताई म्हणते बरोबर. आणि देवाला नैवेद्य बनवता ती मात्र त्या ठिकाणी तवाभर असतो नाही का तो नैवेद्य ताई? नाही, नैवेद्य एवढाच. आणि तुमच्या करता पोळी तवाभर का बरं? तुम्हाला माहिती आहे चांगलं, देव नैवेद्य बघा खुशाल म्हणतात खात नाही, हाच तर आमचा भाव. आणि दाखवायचा तडाखा मात्र चाललाय सगळीकडे दुनियाचा. देव नैवेद्य खात नाही. दामा शेतीने सांगितलं आज नैवेद्य घेऊन तू जायचा, आणि नामदेवराय नैवेद्य घेऊन गेले. आणि त्या ठिकाणी बालबोध आहे, बराच वेळ उभे राहिले. के देव बाप्पा लवकर लवकर, पोरं खेळायला बोलवे त्यात, लवकर खाऊन घ्या मला जायचे. आपल्यासारख्याला आपल्याला आपण तिथे ठेवून दिला असं आलो असतो मागून. नाही, त्याने तिथे उभा राहिला. बराच वेळ नैवेद्य खात नाही. अरे रोज माझ्या बापाच्या हाताचं वळण लागलं म्हणून खातो ना, आज खात नाही. तू नैवेद्य खात नाही तोपर्यंत मी जाणार. दूध पियो रे गोविंद लाला, सर्प छारे नामा रोवत, त्रिभुवन की मूरत दूध पिवत. नाही खाल्लं तर डोकं आपटून जीव देईल. आजही तसे नामदेवराय आहेत. 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इकडे निगोजकडे गेलेलं असताना लहानच पोरगे, एक 7-8 वर्षाचं पोरग अनुग्रह घ्यायला आलो. दुसरी 2-3 पोरं होती आणि ते काय कोणी सांगितलं असं म्हणून श्रीफळ घेऊन आलो होतं आणि माझ्या पुढे ठेवलं. आणि मग त्याला म्हणलं देव पाहायचा, म्हणले हो. मग हा मी जर सावध नसतो तर काय झालं असतं. त्याला म्हटलंय बघ हा नारळ डोक्याने फोडायचा, लगेच देव तिथे तुला दिसेल लगेच. पुढच्या क्षणाला मी सावध नसतो तर एक तर त्याचं डोकं तरी फुटलं असतं, नाही त्या नारळ तरी फुटला असता. वेळच नाही, लगेच. आजही असे नामदेवराय आहेत. हो, त्याला देव पाहिजे होता अंतःकरणपूर्वक म्हणायला कुठे लगेच त्या ऍक्शन मध्ये आला होता पोरगा. मी सावध होतो, लगेच डोकं धरलं. हो, तुम्हाला सांगतो भावे बिन देव न कळे निसंदेह. आता 2 उदाहरणं चालू मध्ये मांडतो. एक 10 मिनिटं मी आपली घेणार आहे. फक्त 9:05 झाले, अजून 10 मिनिटं घेणार आहे. हे सगळं सांगता येणार नाही, पण थोडंसं आशय मांडून पुढे जाणारी 2 उदाहरणं तुमच्या समोर सांगतो. की त्या ठिकाणी कोपोलिया पिता पुसे प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे मजला. प्रल्हादाला हिरण्यकश्यपने विचारलं, तुझा ऋषिकेशी म्हणतोस ना तो देव, सगळं यत्र तत्र सर्वत्र सगळीकडे आहे ना, मग या खांबामध्ये आहे काय असं म्हणलं. खांबावरील लाथ मारिली दुर्जने, खांबावरील लाथ मारिली दुर्जने, खांबावरील लाथ मारिली
कारण त्याचा भाव तसा होता. सगळीकडे आहे माझा परमात्मा असा भाव असल्यामुळं देवाला प्रगटावं लागलं. मथुरेला दूध घेऊन निघालेल्या गवळणी गोविंद घ्या दामोदर घ्या म्हणतायत आणि तेवढ्यामध्ये ती मथुरेची गवळण म्हणते हा दे मला दे आहे ना तुझ्या घड्यामध्ये. हो तुडिया माझा कानोबा झाला बाहेरी आणि उचंबळे गोरस सांडे बाहेरी. तिच्या करता त्या गवळणी करता प्रगटला. ती म्हणले हो आहेच देते म्हणले. हात घातल्याबरोबर जावळ हाताला धरलं काढून दाखवला लगेच प्रगटला कारण तिचा भाव तसा होता आणि तुमचा आपला भाव तसा नाही म्हणून असूनही प्रगटत नाही. दोन उदाहरण अशी भावे विन देवन कळे संज गुरुवीन अनुभव. अनुभव देवाचा अनुभव नको. खिशात पैसे आहेत का नाही ते कळतो. कुणी पाकिट मारलं कळतं. 15-20 हजार कुणी दिले ते कळतं की नाही. कुणी अपमान केला मान केला कळतो. तो मला असं बोलला की माझ्या काळजाला घर पडली. हे काय आज जाऊन पाहिलं करतो हे कसं कळलं काळजाला घर पडलेली. मग ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. तिकडं मिरच्या तळल्यात इथं ठसका येतो. काल्याच्या प्रसादाला काही करत असताना मग इकडे ठसका ते बरेच अंतरावर त्या घर आहेत त्या अंतरावर. मग त्याच्यात दीड दमडीच्या त्या ठसक्या याच्यात मिरची एवढी पावर आहे आणि देवाच्या नामाने काय अनुभव नसावा. पण हा अनुभव केवळ आणि केवळ गुरुविन हा अनुभव प्राप्त होत नाही. म्हणून परमात्मा जरी तयार आहे स्वयंभू ऐक आहे तरी इंद्रियांना वळण करण्याकरता तप करायचंय का देवाच्या प्राप्ती करता करायचंय. जे तुकोबाराय सांगतात नलगती सायास जावे मनांतरा हे तुकोबाराय एकदा मला भंडारे डोंगराच्या पायथ्याशी भेटले. तुम्ही काही बी फेकू नका. तुम्ही कधीचे तुकोबाराय कधीची कसे भेटले तुम्हाला पुढे सांगितलं कळ. भेटल्यानंतर मी त्यांना विचारलं आम्हाला सांगताना लगती सायास ठाईचं वैसणी करा एक चित्त हे आम्हाला सांगता तुम्ही. हे एवढं स्वप्न आहे ठाईचं वैसणी. नुसती माणसं म्हणतात सांगतात आणि ऐकणारी ऐकतात. 2 नातवंडा असावात घरात आणि मग ठाईचं वैसणी पाहावं याच या खाद्यावर चढात ते शेंडे काय ओढीत मग यांनी चिंतन करून दाखवा म्हणाय काय लागा ते आम्ही म्हणू महाराज म्हणले म्हणून. पण मी त्यांना विचारलं महाराज तुम्ही ते एकही दिवस घरी नाही ना मला सांगता ठाईच वैसणी. मी त्यांना डायरेक्ट विचारलं तुम्ही कसे काय एक दिवस घोराड्या भंडाऱ्या भामगिरी. तर त्यांनी मला सांगितलं की मी जातो हे देवाच्या प्राप्ती करता नाही. यासाठी वनांतरात जातो सांडोली या घरा मी याच्या करता वनामध्ये जातो. विठ्ठल तुझे दिखावेला प्रेम बुद्धी होईल निष्काम. तुझं जे प्रेम माझ्या चित्तात निर्माण झालंय ते वृद्धिंगत होईल आणि माझी बुद्धी माझे साहित्य कर्म करून नष्ट करण्यास स्थितीमध्ये राहायचं. ट्रस्टी कसा राहतो कर्म करून नष्ट करण्यासाठी. कंडक्टर रोज किती पैसे मोजतो 10-5 घरी घेऊन जातो का नाही. बँकेचा कॅशियर किती पैसे मोजतो रोज पण घरी घेऊन जातो का नाही. हे असा व्यवहार आहे. कोणतं उदाहरण चाललं होतं आपलं. तप कशा करता करायचे त्यांनी सांगितलं. मी का जातो सांगू का याच्या करता. मग याच्या करता तुम्ही गेलं तरी चालेल. याच्यासाठी वनांतरा जातो सांडून या घरा तुमची दिखावेल प्रेमन बुद्धी होईल निष्काम. म्हणजे तुकोबाराय मला ह्या प्रमाणाच्या रूपाने भेटले. आता पटलं का नाही तुम्ही म्हणा काही फिकिता कसे भेटले. हे प्रमाण जे आहे कोणाचे ते मी शोधलं आणि मग म्हणलं तुकोबाराय आम्हाला सांगता ठाईचं बैसोनी आणि तुम्ही एकही दिवस घरी नाही. त्यांनी या प्रमाणातून उत्तर दिलं तुमचे दिखावेल प्रेमन बुद्धी होईल असा अभ्यास करायचा. अभंगातच सापडलं आपल्याला ते सगळं. ज्ञानेश्वरी भागवतातच सापडलं अन्य कुठं. मग तप कशा करता तर इंद्रियांना वळण लावण्याकरता का देवाच्या प्राप्ती करता. म्हणून 3ऱ्या चरणामध्ये
श्रीमंत व्हायचा उपाय सांगितला तुम्हाला, बरं का, सगळ्या पब्लिकला सर्वांना श्रीमंत व्हायचा उपाय सांगतात माऊली ज्ञानोबा. तपेविन दैवत, तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही, एक दृष्टांत सांगितलं. पुढे सांगितलं दिधल्या विन प्राप्त, दिल्याशिवाय मिळत. नीट शास्त्रता, जी वस्तू तुम्हाला मिळावी असं वाटत असेल तर ती वस्तू दान करावी. सत्यभामे त्यावेळेला सत्यभामेनं काय केलं? सत्यभामेचा विषय तुम्हाला माहिती का? सत्यभामेनं ज्या वेळेला नारद मुनी तिच्याकडे आल्यानंतर नारद मुनींनी त्या ठिकाणी सांगितलं की भगवंत जो आहे ना, हा कृष्ण भगवंत, हा कृष्ण भगवंत नारद मुनींना दान केला. कोणी? सत्यभामेने. कृष्ण भगवंत निघाल्यानंतर म्हणले घ्या आमच्या खडावा, घ्या डोक्यावर. सत्य दास्य करी दासाची, दासाचं दास्य करतो त्या श्री धरोनी पादुका, पादुका डोक्यावर घेतल्या आणि भगवंत निघाले. भगवंत निघाल्यावर काय होतं? प्रभू रामचंद्र अयोध्येतून निघाले, 14 वर्ष दुष्काळ पडला. त्याच पद्धतीची स्थिती तिथे झाली. सगळ्या जमा झाल्या. सत्यभामेला म्हटलं तुझा एकटीचा अधिकार होता का? आम्हाला विचारायचं न देताना नारद मुनी थांबा, आम्हाला आमचा परत पाहिजे, आमचा पती. ते म्हणले आता मी घेतलं, आता बदल नाही होणार, मग तुम्हाला त्याच्या बदल्यात काय पाहिजे असेल ते आम्ही देऊ. सत्यभामा म्हणले काय पाहिजे? माझ्याकडून चूक झाली, माफ करा, काय पाहिजे त्याच्या बदल्यात? आता त्याच्या बदल्यामध्ये काय देता येईल? पण हिला अहंकार ना, म्हणजे त्याच्या बदल्यात सोनं दे त्याच्या मापा इतकं. आणला तराजू, एका बाजूला बसवलं, एका बाजूला सगळं गबाळ आणलं. गबाळ म्हणतात त्याला, भांगार म्हणतात. सोन्याला भांगार म्हणलंय शब्दात माऊलींनी. आपल्याकरता सोने हे 75,000 रुपये तोळा, नाही तर काय असेल ते त्यांच्या दृष्टीनं सोने रुपया मृतिके समान, म्हणून त्याला भांगार म्हणले त्यांनी. आणि त्यांनी त्या ठिकाणी एका पारड्यामध्ये भगवंताला बसवलं, दुसऱ्या पारड्यात हे टाकलं. अंगावरचे सगळं संपलं, घरातलं सगळं तिचं स्वतःच, अंगावरचे दागिने सगळे टाकले. बाकीच्या ज्या 16,107 होत्या, 6 होत्या, त्यांना आणलं. ही 7वी आणि 8वी रुक्मिणी होती. तर त्या ठिकाणी त्यांनी सगळं आणून टाकलं, तरी पण ते पारडं काही हलायला तयार नाही. मग मात्र रुक्मिणीने सांगितलं सगळा गबाळ बाजूला करा. आणि बाजूला केलं आणि एक तुळशीचं पत्र घेतलं आणि त्याच्यामध्ये ठेवल्याबरोबर समतुके एक पान तुळशी. इथे तपेविन दैवत, तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही, दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. नाथ महाराज म्हणतात दिधल्या वाचून फळप्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बाप्पा. म्हणून तपेविन दैवत, दिल्याविन प्राप्त. आणि बुजेविन हित, कोणालाही या बुज गोष्टी नाही सांगत संत, कोणालाही नाही. जेन संगे पितया वासुदेवाची, जेन संगे माती देवकीसी, जेन संगे बंधुवरी भद्राची, हे गुह्य अर्जुनेशी बोलत बुजेविन हित. विठोबार घुमाये, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया,
माझा तुकोबाराया सगळ्यांनी म्हणा ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात 5 गड्यानं मात केली त्यांनी कबड्डीमध्ये आणली ओढून. मात करणं म्हणजे का? 5 गडी ओढून आणलं ना, 5 गडी आउट केलं, त्याला मात करणं म्हणतात. माऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी. आता वेळ संपली. दृष्टांत बरेच सांगून तुम्हाला सांगायचे होते दृष्टांताची मात काय असते ती. या अभंगातच पहा ना किती दृष्टांत दिले. पण ज्ञानेश्वरीतल्या ओव्या जर काही काही अशा आहेत ना की 4 टुकाची 3.5 टुकाची एक ओवी आहे, तर त्याच्यामध्ये एका टुक्यामध्ये 3 दृष्टांत. म्हणजे फार मातच झाली ना. आणि कोणती मात? तर एवढीच नुसती असा एवढा वरचा अर्थ नाही. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. तर या ठिकाणी तुम्हाला त्याच्या प्राप्तीचा उपाय जो आहे हा साधूशिवाय कळणार नाही. ही खरी दृष्टांताची मात आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात. आणि साधू केवळ आणि केवळ साधूचे संगती करणं उपाय. कारण कलियुगामध्ये 2च साधनं या ठिकाणी. एक हरेर नाम केवलम, आणि दुसरं जे आहे साधू थोर जाना कलियुगामध्ये नाम आणि साधू ही 2च साधनं फक्त त्या ठिकाणी भगवंताच्या प्राप्ती करता बी नाही, आवरण निवृत्ती करता पॉवरफुल साधनं जर कोणती असतील तर भगवंताचं नाम आणि साधू. आणि म्हणून ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात आणि साधूची संगती तरणोपाय. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची
आनंदाश्रम आळंदी त्याच्या अगोदर या बाबांचं कार्य या वाघोलीमधून सुरू झालं आणि बाबांच्या कार्यामध्ये सिंहाचा वाटा असणारे आमचे आता वैकुंठवासी म्हणणं काय म्हणणं हा शब्द सगळेच शब्द व्यर्थ ठरतात नाही का, पण काहीतरी समजण्याकरता बोलावं लागतं म्हणून म्हणू आपण, नाही तर ब्रह्मलीन म्हणू. ब्रह्मलीन तर आधीच झालेला असतो, गुरुकडून बोध मिळाल्यावर, नंतर देह सुटल्यावर काय ब्रह्मलीन कोणताच शब्द लागू पडत नाही, पण म्हणू आपण काहीतरी करण्याकरता. ब्रह्मलीन आपले ज्ञानदेव कवडे सर, त्यानंतर इथे वाघोलीमध्ये आमची ब्रह्ममूर्ती हरिभक्तपरायण मगर सर, तुमच्या प्रभूने काकांनी सर्व पुण्यतिथ्या साजरा करण्याचं संकल्पच केलेला आहे. जेवढ्या पुण्यतिथ्या असतील त्या साजऱ्या केल्या जातात. आमचे कैलास महाराज पूर्व तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाच्या प्रित्यर्थ सुंदर नियोजन करतात. पुढच्या वर्षापासून मी 7 दिवस हजर राहणार आहे. आता तिकडचा कार्यक्रम आम्ही सोडून दिला, त्यामुळे येता येत नव्हतं, पारायणासहित हजर राहील. तर या ठिकाणी ह्या मंडळींनी, आमचे चंद्रकांत भाऊ आहेत, या ठिकाणी प्रभाताई आहेत, ह्या मंडळींनी या ठिकाणी अक्षरशः म्हणजे जीवाचं रान केलं. हा परमार्थ सगळीकडं महाराष्ट्रभर पसरवण्याकरता त्या सर्वांच्या चरणी सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा ज्यांची आज पुण्यतिथी आहे, अशा गौरव काकांच्या चरणी आम्ही तुम्हाला सर्व संत सज्जनांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊ. त्याशिवाय अजून विशेषत्वाने उल्लेख करतो की आमचे हे मृदुंगमणी नाव मला माहीत नाही, आमचे गायक मंडळी हे दोन्ही कैलास महाराजांबरोबर सुंदर अशा चारी चरणांना खूप सुंदर एक वातावरण निर्मिती कीर्तनाची ज्याला म्हणतात ती सुंदर अशा प्रकारे, त्यामुळे मला स्फुरण आलं, हे सगळं सुचलं. हां, तर या सर्वांना धन्यवाद देतो आणि सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय विठ्ठल.